मला आजपर्यंत जे काम आणि जेवढं काम मिळालंय ज्याही बाबतीत म्हणजे फक्त जाहिरातींच्या बाबतीत मी नाही म्हणणार, इवन सिरियल्स असू देत, फिल्म्स असू देत, ज्याही बाबतीत मला आजपर्यंत जेवढी कामं मिळाली आहेत ती फक्त माझ्या काय म्हणू कामाच्या केपेबिलिटी किंवा क्रेडिबिलिटीवरच मिळालेली आहेत. फॉर दॅट मॅटर मला तर कधी ओळखीच्यांकडनं पण कामं नाही आली आहेत अगं. आय विल बी व्हेरी ऑनेस्ट की बाबा ही ओळखीची आहे तर आपण हिला जरा पुश करू. काय होतं की नरेट करतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक व्हिज्युअल येतं बरोबर, पण ते एक्झिक्यूट होताना तितकं चांगलं नाही झालं ना तर अख्खं प्रोजेक्ट फार फसतं. म्हणजे हो म्हणताना आपल्या मनात काहीतरी वेगळं असतं आणि नंतर जे आपण बघतो त्याने कदाचित आपण डिसअपॉइंट सुद्धा होऊ. बऱ्याचदा अनुभव आलेला तेव्हा की मला असं वाटायचं की हे जे मी आत्ता ऑडिशन पाहिलं ते फार म्हणजे सुमार आहे, ओके आहे, ह्याच्यात काही फार ग्रेट नव्हतं, ह्याच्यापेक्षा कदाचित आपण चांगलं करू शकू. पण नंतर जेव्हा ती जाहिरात आली तेव्हा तीच मॉडेल मला त्याच्यात दिसली, जिचं ऑडिशन बघून मला असं वाटलं होतं की नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आता आहे एक मॉडेल प्लस ऍक्टर प्लस फिटनेस क्वीन मानसी कुलकर्णी. कशी आहेस? मस्त मस्त एकदम मजेत. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. खूप छान वाटलं भेटून, कारण अगदीच तुझी सिरियल संपल्यानंतर आपण आताच भेटतोय असं मी म्हणेन. आणि तू प्रेक्षकांसाठी सरप्राईजेस घेऊन येतेस असं माझ्या कानावर पडलेलं आहे, त्याबाबतीत काय बोलशील? सरप्राईजेस ऍक्च्युली हा म्हणजे टेक्निकली ती टर्म काही चुकीची नाही ठरणार, कारण प्रेक्षकांना माहिती नसतं की माझ्या डोक्यात पुढे काय आहे. बट माझ्या साईडने म्हणायचं झालं तर माझं असं म्हणणं असतं की वेगळं वेगळं करायचा प्रयत्न असतो माझा नेहमी. त्यामुळे एक काम झाल्यानंतर सहसा अगदी सेम दाटणीचं परत दुसरं काम आलं तर शक्यतो मी जरा त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करते आणि वेगळं वेगळं काहीतरी करण्यासाठी आय एम व्हेरी त्याच्यासाठी माझा सारखा प्रयत्न असतो. त्यामुळे ते लोकांना कदाचित सरप्राईजेस वाटू शकतात. ओके, आता जसं तू म्हणालीस की मला वेगवेगळं करावंसं वाटतं किंवा वेगवेगळी कामं करावीशी वाटतात, मग तुझं फेवरेट काम असं मी विचारलं तर काय बोलशील? अगदी खरं सांगायचं झालं तर थिएटर. म्हणजे मला माहिती आहे की मला पैसे, नाव, फेम हे सगळं टेलिव्हिजनने दिलंय, पण तिथे पोचण्यापर्यंत ज्या केपेबिलिटीज लागतात तो भक्कम पाया माझा ऑब्व्हियसली थिएटरमधनं झालेला आहे. आणि त्यामुळे थिएटर हे कायम माझ्या मनाच्या फार जवळ असतं. किती छान, कारण तुझ्या पोस्ट मी बघते आणि तू जे थिएटरमध्ये काम करते तुझा तो लुक मी म्हणेन तो जर तुझ्या पर्सनॅलिटीपेक्षा वेगळा आहे. खूपच, अगं जरा नाही खूपच वेगळा आहे. आणि तो फक्त लुक नाही, ती अख्खी व्यक्तिरेखा जे मी सध्या सांगते, एका नावाचं माझं प्रायोगिक नाटक सुरू आहे, ती जी व्यक्तिरेखा मी साकारते ती अगदीच माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. कॅरेक्टर म्हणून सुद्धा वेगळीच आहे. लुक वाईज म्हणशील तर काळच इतका वेगळा आहे, तो खूप जुना काळ आहे. म्हणजे मी स्वतः हंसाबाईंचं फार काम पाहिलेलं नाही, हंसा वाडकरांचं, तर तो लुक माझ्या आत्ताच्या पर्सनॅलिटी जी आहे किंवा स्पेशली मालिकांमधनं लगेचच लोक तुमची पर्सनॅलिटी तयार करून घेतात. सो त्याच्या अकॉर्डिंगली तू म्हणशील तर अगदीच खूपच विरोधात आहे ते कॅरेक्टर. मी पाहिली तुझी पोस्ट आणि मला अच्छा ही थोडी वेगळी दिसते. मी अजून एक म्हणेन की तुझी एक दुसरी बाजू होती की तू मॉडेलिंग मध्ये सुद्धा काम करायची आणि तिथून तू सुरुवात केली आहेस. आपल्या मागे जे बोलणं झालं त्यामध्ये तू म्हणाली होतीस की तू मॉडेलिंग सुद्धा केलेलं आहे. तुझा तो एक्सपिरियन्स कसा होता किंवा ती मॉडेलिंग मध्ये कशी काय उतरलीस असं मी म्हणेन? अमेझिंग, तो एक्सपिरियन्स पण अमेझिंग आहे. दोन्ही प्रकार फार वेगवेगळे आहेत. दोन्ही माध्यमांसाठी ॲक्टर म्हणून असणाऱ्या तुमच्या केपेबिलिटीज किंवा त्या माध्यमासाठी ज्या गरजा आहेत त्या फार वेगवेगळ्या आहेत. टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला एखादा सीन लोकांना हॅमर करण्यासाठी खूप जास्त लाऊड किंवा आपण काय म्हणू स्ट्रेच करून करून करावा लागतो की तो अगदी म्हणायचे ते इमोशन लोकांपर्यंत इतकं बँग ऑन असं हॅमर होऊन पोचलं पाहिजे. व्हेरॅज ॲड्स जे तू मॉडेलिंगचं म्हणालीस, जाहिरातींचं क्षेत्र हे इतकं वेगळं आहे की तिथे उलट कमीत कमी वेळात जास्तीत जास्त त्या प्रॉडक्टबद्दलचा मेसेज आपल्याला लोकांना पोचवायचा असतो. सो तिकडे यू नीड टू बी रिअली व्हेरी क्विक. म्हणजे जितकं स्पीडच्या दृष्टीने जर आपण म्हटलं वेग, तर दोन्हीचा अतिशय वेगवेगळा आहे, खूप विरुद्ध आहे असं म्हणू शकतो आपण. कारण टेलिव्हिजनमध्ये आपण असं बघतो की एकच सीन चालू आहे तर मग ह्याची रिॲक्शन त्याची रिॲक्शन करून तो स्ट्रेच होऊन इतका असा हॅमर करतात. व्हेरॅज जाहिरातींमध्ये 20 सेकंदाच्या ड्युरेशनमध्ये तुला
मॉडेल म्हणून स्वतःला लोकांसमोर अपिअर व्हायचं असतं, त्यात तुला प्रॉडक्टबद्दल माहिती सांगायची असते, त्यात थोडे प्रॉडक्टचे शॉर्ट पण जातात आणि बाकी सगळा ड्रामा विमा असतो, हे सगळं तुला 20 सेकंदात बसवायचं असतं. सो तिथे तुम्हाला खूप क्विक आणि टू द पॉइंट असणं फार गरजेचं आहे. हा मेन फरक आहे दोन्हीमधला. मग तुझा एक्सपिरियन्स कसा होता तिथे, आणि प्लस तू नंतर जाहिराती का नाही कंटिन्यू केल्यास? ऑनेस्टली केल्या नाहीत, म्हणजे थोडं मी असं म्हणेन की माझाच आळशी म्हणा. कारण काय होतं, एकदा ना मालिका वगैरे तुम्हाला यायला लागलं की, म्हणजे आय बी व्हेरी ऑनेस्ट आता, की अर्थार्जन एकदा सुरू झालं की मग तुम्ही थोडं त्या कम्फर्ट झोनमध्ये एक सिक्युअर्ड स्पेसमध्ये असतं की ठीक आहे ना, चाललंय ना, मग आलं कोणी ऑडिशनसाठी तरी बघू, दिलं तर देऊ, नाही तर नाही, अशा झोनमध्ये जरा मला जायला होतं. सगळ्यांचं होतं तसं माझं म्हणणं नाही, पण माझं असं होतं कधी कधी. मला कोणीतरी मग त्यातनं पुश करून बाहेर काढायला लागतं की बस आता चल, हे इथे पण जरा फोकस ठेव असं. नाहीतर मग ते माझं स्वतःलाच करायला लागतं. सो येस, तू म्हणालीस तसा आता जरा गॅप गेलाय, पण तिकडचा जो आधीचा अनुभव होता तो कमाल आहे, तो शिकवणारा आहे. कारण तुम्हाला ना काय म्हणतात, लगेचच असं एक तर थिएटर सारखा लगेच रिस्पॉन्स येत नाही, किंवा सिरियल सारखा तुम्हाला TRPच्या माध्यमातून पण त्याचा रिस्पॉन्स कळत नाही. पण कधी कधी म्हणजे मला सवय आहे असं की ज्या प्रोडक्ट्सच्या मी ॲड्स करते, तर त्याच्यानंतर कधीतरी त्या प्रोडक्शन हाऊसेसच्या टचमध्ये राहून किंवा इंटरनेटवर चेक करून थोडं की त्यांच्या सेल्समध्ये कसा काय फरक पडलाय. आय डोंट नो, हे मे बी हे खूप वियर्ड साऊंड करेल, पण मला असं वाटतं की जाहिरातीसाठी तेच करेक्ट वे आहे की तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स कसा झाला हे चेक करण्यासाठी. की जर तुम्ही त्या प्रोडक्टबद्दल इतक्या कमी वेळात समोरच्या ऑडियन्सला कन्व्हिन्स करू शकलात की हे प्रोडक्ट कसं सर्वोत्तम आहे, तर तीच त्याची पावती आहे. मला वाटतं की त्या प्रोडक्टचा सेल वाढलेला असावा. समजा मी घसा फोडून काही सांगितलं आणि त्या प्रोडक्ट मार्केटमध्ये चाललंच नाही, तर इट्स ऑफ नो यूज. म्हणजे जसं प्रयोगाच्या बाबतीत मी असं म्हटलं की मी खूप छान परफॉर्म करेन, पण समोरनं ऑडियन्सच्या टाळ्या शिट्ट्या, काही रिस्पॉन्स आलाच नाही, तर त्याचा काहीच उपयोग नाहीये, बरोबर. किंवा मालिकेच्या बाबतीत म्हटलं तर मी खूप चांगला परफॉर्मन्स दिला पण TRP रेटिंग्स वाढले नाही, तर त्याचा काहीच उपयोग नाही. तसंच मला असं वाटतं की जाहिरातींच्या बाबतीतलं मापदंड हे असू शकतो की त्याने त्याचा सेल वाढतोय की नाही. सो ते एक मी चेक करत असते. पण कधी कधी असं होतं की मला जाणवतो की ओ येस, इट इज इन्क्रीजिंग, सो इट इज गुड. मग मला असं वाटतं की नाही, ओके, म्हणजे ह्या क्षेत्रातही आपल्याला बऱ्यापैकी करता येतंय. पण ऍड्सचा एक्सपिरियन्स मी असा विचारेन की आपण म्हणतो की मालिकेचं कास्टिंग वेगळं असतं आणि ऍड्सचं कास्टिंग वेगळं असतं. जसं तू म्हणाली की कट टू द पॉइंट आपल्याला हवे असतात एक्सपिरियन्स, ऑडिशन्स म्हण किंवा आपले एक्सप्रेशन्स म्हण. मग तसंच तू देताना काय विचार करायची की मला ऑडिशन कशी द्यायची आणि मी सिलेक्ट तेव्हाच होईल? व्हेरी, म्हणजे अगदीच खरं सांगायचं तर मला असं वाटतं की मला अजूनही ते खरं तर कोडं उलगडलेलं नाही आहे. कारण ना बऱ्याचदा मला असं वाटतं की, म्हणजे मी आता तर ह्या सेल्फ टेस्ट कॉन्सेप्ट आलाय की कोविड नंतर घरातनंच आपण आपलं ऑडिशन शूट करून पाठवतो, पण त्याच्या आधी पूर्वी आम्ही स्टुडिओजना जाऊन ऑडिशन देत असे. तर तिकडे कसं व्हायचं की असा एक स्टुडिओ आहे, इथे ऑडिशन सुरू आहेत आणि इथे बाकी सगळे कंटेस्टंट बसलेले आहेत. सो तेव्हा एखादी मॉडेल समोर येऊन जेव्हा ऑडिशन द्यायची तेव्हा आम्हाला बघायला मिळायचं की हिने काय केलंय, तिने काय केलंय, ती कसं करते, किंवा तिने काय केल्यानंतर त्या ऑडिशन घेणाऱ्याने तिला काय इन्स्ट्रक्शन दिलं की काय नको आहे, त्याला काय हवंय, हे सगळं बघायला मिळायचं. आणि त्याच्यातून आपल्या डोक्यात आपलं एक विजन तयार होतं ना की मग आपण आपला टर्न आल्यावर आपण हे करू, हे नको करूया, हे अवॉइड करूया असं. आता काय होतं, आता फक्त व्हॉइस नोटवर ब्रीफ येतात आम्हाला. सो त्याच्यातनं आपल्याला काय व्हिज्युअल क्रिएट करायचं ते आपण करायचं आणि पाठवायचं असं. सो तेव्हा ना मला असं बऱ्याचदा अनुभव आलेला तेव्हा की मला असं वाटायचं की हे जे मी आत्ता ऑडिशन पाहिलं ते फार म्हणजे सुमार आहे, ओके आहे, याच्यात काही फार ग्रेट नव्हतं, ह्याच्यापेक्षा कदाचित आपण चांगलं करू शकू. पण नंतर जेव्हा ती जाहिरात आली तेव्हा तीच मॉडेल मला त्याच्यात दिसली, जिचं ऑडिशन बघून मला असं वाटलं होतं की हे काही फार खास नाही आहे. त्यामुळे मला खरं तर म्हणजे कळत नाही की ॲक्च्युली ते क्लायंट जे म्हणतात त्यांना काय हवं असतं मॉडेल्सकडनं, हे मला खरं तर कळत नाही. जिथे मला असं वाटतं की मी खूप उत्तम अभिनय करून छान एकदम मस्त ऑडिशन दिलंय, तिथे काहीच होत नाही माझं.
आणि कधी कधी असं वाटतं की आज जरा गणलंय आपलं, हाफ हार्टेडली थोडंसं आपण देऊन आलोय आणि तिथे सिलेक्शन होतं. सो मलाच अजून ते कोडं उलगडलेलं नाहीये की तिथे खरं तर काय, मला तर वाटतं हे प्युअर लक नशीब आहे, लक. म्हणजे तू एक काम कर आता पुढे की तू एकदम हाफ हार्टेडलीच कामात येतोस. ऍक्च्युली त्याचा मला जास्त फायदा होईल असं वाटतंय मला. हो, म्हणजे मी आता ऐकते तू म्हणजे हाफ हार्टेडली, मग तू दे आता हाफ आणि हार्टेडली. कधी कधी असं होतं ना की आज नाही, चुकलं मजा नाही काहीतरी. आली जरा, हा. तेवढी झालं नाहीये, पण त्याच्यात सिलेक्शन होऊन Selection जातं होतं, का बरोबर. माहित नाही मला. आणि त्याच्यानंतर आता आम्ही असे रुमर्स खूप पण ऐकतो की खूप प्रॉब्लेमॅटिक असतात ऑडिशन सिलेक्ट होणं, प्लस ऍड्सच्या तर खूपच प्रॉब्लेमॅटिक असतात की बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, हे सुद्धा ऐकू येतं. किंवा माझ्या फ्रेंड्स सर्कलमध्ये हो. पण होतं हा, असं की आम्ही हा. असं ऐकलंय, खरं आहे का, किंवा आम्ही एक्सपिरियन्स ऐकलाय, तो खरं आहे का? तर त्याचं उत्तर काय देशील, खरं आहे का ते? बघ, आता दोन गोष्टी. एक तर सिलेक्शन होणं ही फार अवघड गोष्ट आहे, हे खरं आहे, हे 100% खरं आहे, हे मी अनुभवलंय. कारण मीच आत्तापर्यंत एक मला वाटतं काहीतरी 70-1च्या आसपास दिलेले ऑडिशन्स माझ्याकडे आहेत, नोट डाऊन केलेली. आणि त्याच्या पुढे मी तो काउंटच म्हणजे बंद केला. आणि त्या मानाने मी केलेल्या ॲड्स म्हणजे आहेत तशा, पण ज्या रेटने मी ऑडिशन्स दिले आहेत त्या रेशोमध्ये मला जाहिराती मिळाल्यात किंवा ते ऑडिशन्स क्रॅक झालेत असं नाही आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे तिथे फक्त आणि फक्त ऑडिशन हा एकच रस्ता आहे, एकच मार्ग आहे. तुम्ही कोणाच्या वशिल्याने आलात किंवा तुम्ही कोणाबरोबर आधी काम केलंय किंवा तुमचा वर्क एक्सपिरियन्स काय आहे, बायोडेटा, तुम्ही किती वर्ष थिएटर, काही म्हणजे काहीही काउंट होत नाही. अनलेस यू आर अ बिग सेलिब्रिटी आणि तुम्ही त्या ब्रँडचे ब्रँड अम्बॅसिडर आहात, तर गोष्ट वेगळी आहे. पण नाही, आणि साध्या साध्या प्रोडक्ट्सच्या ज्या जाहिरातींसाठी आपल्याला ॲज अ मॉडेल अपियर व्हायचं असेल, अप्रोच व्हायचं असेल, तर ऑडिशन देणं हा एकमेव पर्याय आहे. आणि तिथे खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. म्हणजे मी जेव्हा जायचे तेव्हा मी बघितलंय की म्हणजे सकाळपासून आम्ही जायचो ना, तर सकाळी त्या बाहेर रजिस्टर ठेवलेलं असायचं, त्याच्यावर नावं लिहून यायचो, मग 4-4 स्टुडिओमध्ये फिरायचो, ते सगळं करून खाऊन संध्याकाळी आलो तरी आपल्या नंबरला अजून 4-5 लोक आहेत पुढे, असं इतकी गर्दी तेव्हा पण असायची. आय एम शुअर आत्ता पण जेव्हा लोक घरनं सेल्फ टेस्ट पाठवतात त्यांच्याकडे एका प्रोडक्टसाठी 100 ते 150 ऑडिशन सहज येत असतील. सो सिलेक्ट होणं हे खरं तर डिफिकल्ट आहे, म्हणजे हा अनुभव मला आहे. पण जसं तू म्हणालीस की कॉम्प्रोमाइजेस किंवा काही चुकीच्या मार्गाने काम मिळवण्याच्या पद्धती, ह्याचा अनुभव मला आजपर्यंत कधीच आलेला नाही आहे. त्यामुळे त्या बाबतीत मी फार काहीच बोलू शकत नाही. मला आजपर्यंत जे काम आणि जेवढं काम मिळालंय ज्याही बाबतीत, म्हणजे फक्त जाहिरातींच्या बाबतीत मी नाही म्हणणार, इवन सिरियल्स असू देत, फिल्म्स असू देत, ज्याही बाबतीत मला आजपर्यंत जेवढी कामं मिळाली आहेत ती फक्त माझ्या काय म्हणू, कामाच्या केपेबिलिटी किंवा क्रेडिबिलिटीवरच मिळालेली आहेत. फॉर दॅट मॅटर मला तर कधी ओळखीच्यांकडनं पण कामं नाही आली आहेत अगं. आय विल बी व्हेरी ऑनेस्ट की बाबा ही ओळखीची आहे तर आपण हिला जरा पुश करू. नेव्हर. मला कधीच असं झालेलं नाहीये. मला या गोष्टीचं इतकं ऍक्च्युली वाईट वाटायचं की अरे, माझ्या ओळखीतली, माझ्या जवळची, माझ्या सर्कलमधली माणसं या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि तरीही मी तिथे नाहीये. म्हणजे युजली असं आपल्याला, मी माझ्या डोळ्यात देखत असे कितीतरी गोष्टी पाहिल्यात, इन्सिडन्स पाहिलेत की ज्या प्रोजेक्टमध्ये समजा एक एक्स पर्सन असेल तर त्याच्या सर्कलमधली जी माणसं आहेत तो तिथे पुश करायला ट्राय करतो, असं असं खूपदा घडतं. हे मी माझ्या डोळ्यात देखत अशी उदाहरणं तर हमखास पाहिली. पण माहित नाही, आता माझ्या दुर्दैवाने बहुधा माझं सर्कल असं अजिबातच नाही आहे. त्यामुळे मला ओळखीतनं वगैरे अशी कामं कधीच नाही मिळालीत. आणि कॉम्प्रोमाइज करायचं तू म्हणशील तर तसा मे बी माझा स्वभाव पण असा आहे की माझ्या बाउंड्रीज मी आधीच क्लिअर करून ठेवते. त्यामुळे नो नॉनसेन्स ही माझी इमेज पहिल्यापासूनच असते सगळीकडे. सो मला असा अनुभव कधीच नाही आला. त्यामुळे त्या बाबतीत काय घडत असेल किंवा काय नसेल ह्यावर मी काहीच बोलू शकत नाही. तू जसं म्हणाले की तू बाउंड्रीज क्लिअर केल्यास किंवा त्याच्यामुळेच तुला त्रास नाही झाला असं मी म्हणू शकते. हो. आणि परत तू हे सुद्धा म्हणाली होतीस की तुझा एक सर्कल आहे जो तुला हेल्प, किंवा तुला हेल्पपेक्षा तुला कामं तुझी जाणून घेऊन सुद्धा तुला कामं नाही दिली. तुला असं वाटतं का आता ग्रुप खूप जास्त झाले त्याच्यामुळे कामं कमी झालेत सगळ्यांसाठी? ग्रुप जास्त झालेत ही गोष्ट खरी आहे, पण मला वाटतं कामही खूप वाढलं ना गं. आता फक्त जाहिराती ह्या
टेलिव्हिजनच्या जाहिरातींपुरता मर्यादित नाही आहेत, टीव्हीसीज नाही आहेत, डिजिटल ऍड्स केवढ्या आहेत, फॉर दॅट मॅटर अदरवाईज पण डिजिटल कॉन्टेंट केवढा आहे. म्हणजे तू कुठलाही OTT प्लॅटफॉर्म घे, म्हणजे नॉट नेसेसरीली की तुला एकदम मोठा कुठला तरी, तू छोटासा कुठला तरी OTT प्लॅटफॉर्म बघितलास तरी त्याच्यावर इतका कॉन्टेंट आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ग्रुप बनतायत किंवा लोक बाहेरची खूप येत आहेत ही गोष्ट खरी आहे, पण त्याचबरोबर कामं खूप वाढतायत ना गं. पूर्वी वीकली एक मालिका असायची, आता डेली आपण किती मालिका बघतोय. आणि फक्त मालिका नाही, आता पूर्वी ज्या रेटने सिनेमे यायचे हल्ली तोही रेशो खूप वाढलाय. एका शुक्रवारी 3-3, 4-4 सिनेमे रिलीज होतात, जे आधी नव्हतं. बरोबर. आणि OTT वर सुद्धा आता खूप काय काय वेगवेगळ्या वेबसिरीज आणि कॉन्टेंट येतोय. सो कामही वाढतच आहे ना. असं नाही आहे की समजा या दोन गोष्टी आहेत की काम आणि आर्टिस्ट त्याच्या अगेन्स्ट, तर समजा आर्टिस्ट आणि ग्रुपिंग एवढं वाढतंय तर कामही त्या क्वांटिटीत वाढतच आहे. सो ते बॅलन्स होणं अपेक्षित आहे, पण ते होत नाही. ओके, चालेल. तू अशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं, पण मला एक विचारायचं आहे की तू द्विधा मूवी घेऊन येत आहेस, त्याबाबतीत काय बोलशील? अरे माझा फार जिव्हाळ्याचा विषय. द्विधा ही फिल्म आता बऱ्यापैकी तयार झालेली आहे, म्हणजे ती लवकरच सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईलच. पण त्या फिल्मबद्दल बोलायचं झालं तर अतिशय सुंदर, एक हळवी आणि काय म्हणू, लोकांच्या मनाला भिडणारी अशी एक ती सुंदर गोष्ट आहे. ती जितकी इमोशनली लोकांना कनेक्ट करेल, मला असं वाटतंय तितकीच ती थोडी लोकांना बघताना काय म्हणू अस्वस्थ पण करेल. कारण ही अतिशय सुंदर एका वडील आणि मुलीच्या नात्याची गोष्ट आहे. आणि सध्या आपण जे आजूबाजूला बघतोय, आपलं जग फार वेगाने पुढे चाललंय आणि अशा पार्श्वभूमीवर एक शांत आपला आपला वेळ घेऊन एक ठहराव असलेली अशी एक फिल्म आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की माझा पहिल्यांदा एक लीड रोल आहे. सो ऑफकोर्स आय एम व्हेरी एक्सायटेड. पण तरीही मला असं वाटतं मी हे बायस होऊन नाही बोलत आहे. म्हणजे ही जर दुसऱ्या कुठल्या कास्टिंगची फिल्म जरी मी पाहिली असते ना, तरी मला ती फिल्म आणि गोष्ट म्हणून तितकीच भिडली असती, तितकीच भावली असती. सो मला त्याही बाबतीत अशी खात्री वाटते की ती लोकांना खूप आवडेल. त्यात मी तर डेफिनेटली आहेच, सतीश पुळेकर आहेत. बऱ्याच गॅपनी ते सुद्धा एक खूप छान मोठ्या अशा फुल फ्लेज्ड रोलमध्ये लोकांना बघायला मिळतील. कमालीचा ॲक्टर, अमेझिंग एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर काम करण्याचा. निमिष आहे, आपल्याला सगळ्यांना हास्यजत्रेतनं माहितीच आहे तो. रेणुका दफ्तरदार आहेत, खूप उत्तम स्टारकास्ट आहे. आणि कौतुक मला निलेशचं वाटतं, निलेश नाईक आमचा जो डिरेक्टर आहे, त्याची ही पहिलीच फीचर फिल्म आहे. पण मला असं वाटतं की प्रेक्षकांना जर हे सांगितलं नाही की या दिग्दर्शकाची ही पहिली फिल्म आहे, कोणालाच ते बघून जाणवणार नाही की ही त्याची पहिली फिल्म आहे. ओके. इतकी सुंदर त्याने ती एक्झिक्यूट केली. आणि बऱ्याचदा आम्हाला आर्टिस्टना काय होतं की नरेट करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक व्हिज्युअल येतं, बरोबर. पण ते एक्झिक्यूट होताना तितकं चांगलं नाही झालं ना, तर अख्खं प्रोजेक्ट फार फसतं. म्हणजे हो म्हणताना आपल्या मनात काहीतरी वेगळं असतं आणि नंतर जे आपण बघतो त्याने कदाचित आपण डिसअपॉइंट सुद्धा होऊ शकतो. तर तसं अजिबात नाही झाले. निलेशने त्याची जी जबाबदारी आहे ती इतक्या समर्थपणे ताकदीने पेललेली आहे ना, की मला वाटतं सतीश सर पण त्याला अग्री करतील. एक्झिक्यूट इतकी सुंदर झाली आहे फिल्म आणि विषय त्याचा इतका रिलेटेबल आहे सध्याच्या लोकांना. म्हणजे माझं तर म्हणणं आहे फक्त मेट्रो सिटीजमध्येच किंवा फॉर दॅट मॅटर माझं तर म्हणणं आहे फक्त भारतातच असं पण नाही. भारताबाहेरच्या लोकांना किंवा अगदी मुंबई पुणेचा जो आपण ऑडियन्स म्हणतो त्याच्या बाहेरही लोकांना हा विषय अतिशय कनेक्ट होईल. सध्या आपण जे बघतो की लोकांना बाहेर गावी फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन सेटल होण्याचं जे काही एक क्रेज असतं, तो मेन गाभा आहे ह्या विषयाचा. आणि अतिशय सुंदर एक्झिक्यूट झालेली फिल्म आहे. मी वाट बघते कधी ती प्रेक्षकांच्या भेटीला येते, कारण मला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स फार जाणून घ्यायचा आहे. पण खरंच छान वाटलंय, तू किती मनापासून बोलली आहेस आता. आणि असं झालं की एक तर मूवी, त्यात एवढा सुंदर विषय आणि तुझी सुंदर सुंदर तुझं काम असणार हे मला माहितीच आहे. ते काही प्रयत्न केलाय त्याच्यात वाद नाहीये. पण एक्सपिरियन्सच्या बाबतीत जेव्हा आपण कॅरेक्टर कॅच करायचा प्रयत्न करतो, तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण तुझ्याकडे बघून फिटनेस क्वीन तुला मी आधीच बोललेली आहे, त्यामुळे तुझा एक्सपिरियन्स कसा होता त्या बाबतीत? हा एक्सपिरियन्स माझ्या बाबतीत थोडा वेगळा होता असं मी म्हणेन.
कारण हे जे श्रावणी नावाची जी व्यक्तिरेखा आहे या फिल्ममधली, ती मानसी म्हणून मी जशी आहे त्यापेक्षा फार वेगळी आहे. म्हणजे अगदीच उलटी आहे, विरुद्ध दिशेने जाणारी आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण मुळात मी जसं तू म्हणालीस की फिटनेस, तर मी फक्त शारीरिक नाही तर मी माझ्या मानसिक स्वास्थ्याची पण खूप काळजी घेते, कारण ते गरजेचं आहे असं मला वाटतं. वेरेज हे श्रावणी नावाचं कॅरेक्टर आहे, त्याची मेंटल हेल्थ एवढी स्टेबल नाही आहे. भूतकाळात तिच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या असतील त्याचा परिणाम तिच्या मनावर खूप आहे. सो ती पहिली गोष्ट तर मेंटली इतकी स्ट्रॉंग नाही आहे जितकी मी मानसी म्हणून आहे. सो ते एक, कारण कॅरेक्टर पकडताना फक्त आपण तसं व्हिज्युअली दिसणं गरजेचं नाही आहे. मला असं वाटतं की आपल्या बोलण्यातनं, आपल्या हातवाऱ्यातनं, आपल्या हावभावातनं ते कॅरेक्टर लोकांना कन्व्हिन्स झालं पाहिजे. नाही तर मग समहाऊ ते बघताना फेक वाटतं किंवा कुठेतरी कनेक्ट होत नाही. लोकांना बघताना काय चुकतं हे कळत नाही, पण मजा येत नाही एवढं तर नक्की कळतं. सो ते होऊ नये ह्याच्याकरता मला श्रावणीच्या कॅरेक्टरमध्ये घुसण्यासाठी फार एफर्ट्स घ्यावे लागले, जसं मी तुला म्हटलं, कारण मी त्याच्या फार विरुद्ध आहे. माझे बोलण्यातला एक कॉन्फिडन्स म्हणा किंवा बॉडी लँग्वेजमधला कॉन्फिडन्स म्हणा किंवा बोलताना हे माझे ड्रामॅटिक होणारे हातवारे म्हणा, हे अजिबात नको होते आपल्याला श्रावणीच्या कॅरेक्टरसाठी. सो ते मला निलेशने खूप आधीच क्लिअर केलेलं की हे म्हणजे तुझं काम आहे, तू करतेस, मला तुझ्या कामाबद्दल रिस्पेक्ट आहे, पण हा जो पॅटर्न आहे हा मला अजिबात नको आहे. हातवारे म्हणजे ओव्हरऑल जो काही असं एक होतं ना टेलिव्हिजन किंवा हे करून करून आपल्यात एक तो पॅटर्न बाय डिफॉल्ट बसून जातो डोक्यात आपल्या, की एखाद्या वाक्याला की आपण अशाच पद्धतीने बोलू, हेच करू तेच करू. तर मला बोलला असं मला काहीही नको आहे. मला तू खूप शांत, नॉर्मल, काहीही न करता खूप काही करतेस हे मला दिसलं पाहिजे कॅमेरावर, कसं ते तू बघ. तर माझ्यासाठी ते इतकं चॅलेंजिंग होते की काहीही न करता खूप काही करणं. तर मला ह्याच गोष्टीने इतकं म्हणजे फॅसिनेटेड असं फील झालं की वाव, दिस इज समथिंग न्यू. जसं मी तुला म्हटलं, मला माझ्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला अजिबात आवडत नाही. मला सतत काहीतरी नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करत राहायला आवडतात, ज्याने मला वाटतं की माणूस म्हणून सुद्धा आणि ऍक्टर म्हणून सुद्धा तुम्ही ग्रो होत असता. सो ही गोष्ट मला खूप जास्त आवडली. मग त्याने हे दिस इज व्हेरी युनिक. आता हे त्याने मला आधी सांगितलं की सीन त्याने मला एक पाठवला, मला बोलला की मला फक्त तो व्हॉइस रेकॉर्ड करून पाठव की तू कसा म्हणशील. शूट वगैरे सुरू व्हायच्या खूप आधीची गोष्ट आहे ही. तर मला असं झालं ही काय प्रोसेस आहे, असं कसं आपण हे करू ना व्हॉइस रेकॉर्डवर. तर मी आधी माझ्या डोक्यात जसं होतं तसं मी रेकॉर्ड करून त्याला पाठवलं. तर त्याच्यावर मला म्हणाला की हे आपल्याला नको आहे. मला असं झालं की मग आपल्याला काय हवंय. मग म्हणजे मला असं झालं की एवढे इमोशन्स आणि एवढे एक्सप्रेशन्स आपण फ्लॅट टोनमध्ये कसे काय आणू शकतो. बट ह्या प्रोसेसमध्ये आय हॅव लर्न की येस, आपण आणू शकतो. नवीन गोष्ट शिकली, नवीन. येस, डेफिनेटली. सो ह्याचं सगळं क्रेडिट मी निलेशला देईन. पण बापरे, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यात. जाता जाता एक प्रश्न विचारेन, जसं तू पटकन म्हणालीस की माझी फिटनेस बरोबर माझी मानसिक फिटनेस सुद्धा तेवढीच छान आहे, तर तू ती कशी मेंटेन करतेस? दोन्ही मेंटेन करायला खूप कष्ट लागत असतील. आणि खरंय कष्ट, आता हे बघ, माझं म्हणणं आहे की हा बघण्याचा दृष्टिकोन आहे. एक डिसिप्लिन, काय म्हणू, शिस्त ही गोष्ट जर तुमच्या अंगी असेल तर मला नाही वाटत कुठलीही गोष्ट फार अशी कष्टदायक. कारण हे बघ, करायचं काय आहे आपल्याला, तर रोज उठून व्यायाम. असं तर नाही काय बाबा पूर्वीच्या बायका कुठून तरी मैल जाऊन आपल्याला पाणी उतरून आणायचं, असं तर काही नाहीये. जायचंय जिममध्ये. बरं, हल्ली तर AC जिम असतात, आपण आपल्या गाडीनी जातो. तर कष्ट म्हणजे काय कष्ट असतात ना, एक आपल्याला आपण कन्व्हिन्स असू की येस, आपल्याला हेल्दी राहणं ही आपली गरज आहे. जसं आपल्याला असं वाटतं की एक चांगलं घर आपल्याकडे असणं ही आपली गरज आहे, किंवा एक उत्तम लाईफस्टाईल असणं ही आपली गरज आहे, किंवा चांगलं काम येणं ही माझी गरज आहे. तसं त्याच्यासाठी मी स्वतः एक व्यवस्थित पहिले उत्तमरित्या असणं हे तितकेच इम्पॉर्टंट आहे. हे जर आपल्याला इथून क्लिअर असेल आणि थोडी शिस्त जर आपल्या अंगात असेल, त्याचं क्रेडिट तर ऑफकोर्स मला तर वाटतं माझ्या आईबाबांकडे जातं की ज्या पद्धतीने माझं अपब्रिंगिंग झालंय तर थोडी शिस्त आहे माझ्या अंगात, त्यामुळे तितकंसं अवघड जात नाही. आणि सुदैवानी मला त्या क्षेत्रात माझे गुरु जे आहेत तेही इतके चांगले मिळालेत. मग ते अभिनय क्षेत्रात असू दे, विश्वास सोहने ज्यांच्याकडनं मी अभिनय शिकते, किंवा फिटनेसच्या बाबतीत म्हणायला गेलो तर शैलेश परुळेकर, ज्यांच्याकडे मी जिमला किंवा वर्कआउटला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मेंटेन राहण्यासाठी जाते. आणि ते दोघेही इतक्या शिस्तीचे आहेत की
त्यांच्याकडे जाऊन आपण बेशिस्त वागणं हे होऊच शकत नाही. म्हणजे माझ्या ह्याच्यात तरी ते बसत नाही की अशा एका म्हणजे आपापल्या क्षेत्रात उत्तम आणि कमालीचं काम, धडाडीचं काम करणाऱ्या लोकांसमोर जाऊन आपण काहीतरी बेशिस्त वागणं हे माझ्याकडनं होऊच शकत नाही. सो बेसिक एक अंगात असलेली थोडी शिस्त आणि त्यांचा काय म्हणू एक दहशत नाही म्हणणार मी, पण एक चांगला एक धाक असणं की बाबा हे आपल्याला करायला पाहिजे, हे आपल्या चांगल्यासाठी आहे. कारण नाहीतर बऱ्याचदा काय होतं की एक लोकांची अशी मानसिकता असते की मला स्क्रीनवर दिसायचंय म्हणून मी फिट असले पाहिजे. तर मला असं वाटतं फिटनेस ह्या गोष्टीची जी व्याप्ती आहे ती त्यापेक्षा खूप मोठी आहे अगं. म्हणजे उद्या जरी मी असं ठरवलं ना की मला ह्या क्षेत्रात नाही काम करायचंय, मला एक कुठेतरी 9 to 5 जॉब करायचा आहे, तरी आता माझी मानसिकता अशी आहे की कुठल्याही कामासाठी मला वापरायचंय काय माझं शरीर, माझं मन, माझी मेंटल स्ट्रेंथ कशावर, माझ्या मानसिक स्वास्थ्यावरच अवलंबून असणार आहे. सो जे डिव्हाइस मला वापरायचे ते तर आधी उत्तम कंडिशनमध्ये असलं पाहिजे, मग ते कुठल्याही क्षेत्रात वापरायचं असू दे. त्यामुळे लोकांचा हा जो एक गैरसमज आहे की ह्या क्षेत्रात आहे म्हणून फिटनेस गरजेचं आहे, तसं नाही अजिबात. फिटनेस याची व्याप्ती खूप मोठी आहे. तर आपण शारीरिकरित्या आधी जर केपेबल असू तर आपण पुढच्या गोष्टी करू शकू. मग ते स्पोर्ट्स असू दे, नाहीतर ऍक्टिंग असू दे, किंवा रोजचं माझं तर म्हणणं 9 to 5 जॉब करण्यासाठी पण खूप खूप ताकद लागते. रोज जाऊन तेच करणं, एवढ्या गर्दीत न जाणं, 100 घरची व्यवधानं सांभाळणं, बॉसचे मूड सांभाळणं, हे सोपं नाहीये. आपल्याला असं वाटतं की आपल्याच क्षेत्रात खूप प्रेशर आणि काम आहे, असं नाहीये. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे त्यांचे स्ट्रेस वेगवेगळे आहेत, पण आहेत. आणि ते हँडल करायला, त्याच्याबरोबर डील करायला तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरित्या फिट असणं गरजेचंच आहे. सो ती शिस्त जी आहे त्याच्यातनं मला वाटतं हा फिटनेस येतो की मला जर असं वाटलं नाही की उद्या जर मला जे काही काम येईल ते करण्यासाठी मी फिजिकली फिट असली पाहिजे. मला प्रत्येक वेळी बघ माझ्याच कम्फर्ट झोनचे किंवा असे रिलॅक्स असलेले रोल येतील अशातला भाग. बरोबर. उद्या मला अचानक कधीतरी एकदम काहीतरी स्पोर्ट्समनचा रोल आला किंवा काहीतरी एक वेगळाच राजनीतीतला रोल आला, तर त्याच्यासाठी लागणारं फिजिक कोणी मला एवढा वेळ देणार नाही की आता हे प्रोजेक्ट लॉक झालेत, तुम्ही लॉक झालेत, आता तुम्ही एक 6 महिने घ्या, तुम्ही तसं व्हा, मग आपण शूट करू, असं तर कधीच होणार नाही. सो एव्हरी टाइम तुम्हाला ते फिट असणं गरजेचंच आहे ना. त्यामुळे प्रोजेक्टसाठी करणं वगैरे हा माझ्या डोक्यात कॉन्सेप्टच नाहीये. आणि ती शिस्त असल्यामुळे रोज जाऊन व्यायाम करायचा. म्हणजे मग जेव्हा मला शूटिंग असतं तेव्हा शूटिंगच्या हिशोबाने मी माझा व्यायाम ऍडजस्ट करते, आणि जेव्हा माझं शूटिंग नसतं तर मी माझ्या व्यायामाच्या हिशोबाने माझा दिवस प्लॅन करते. म्हणजे तू रेडी असतेस की चॅलेंज आला एक्सेप्ट करा, कधी. कारण मी लेट्स बी प्रॅक्टिकल. उद्या जर मी कोणी निर्माती असते आणि मी एखाद्या आर्टिस्टला लॉक केलं तर मी नाही तिला 6 महिने देणार. मला उद्या फ्लोअरवर जायचं, यू बी रेडी. तू नसशील तर 10 जण रेडी आहेत, बरोबर. सो लाईकवाईज वेन आय एम ऑन द अदर साईड, तर मीही हा विचार केला पाहिजे ना समोरच्या माणसाचा की समजा त्याने माझ्यावर विश्वास ठेवून मला लॉक केलंय तर मी तत्क्षणी पटकन त्यासाठी रेडी असणं त्याला अपेक्षित आहे माझ्याकडनं. त्यासाठी मला कोणी वेळ नाही देणार आहे. सो हा जो माझ्याकडे फ्री टाइम आहे हा ह्या सगळ्या प्रिपरेशनसाठीच आहे. त्यामुळे मी त्या फ्री टाइम पण माझ्या फिटनेससाठीच वापरते. बापरे, खूप काम करतेस तू, रोज प्रयत्न करते. चालेल, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा म्हणून. आपल्या गप्पा काही थांबत नसत, पुढे 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 टॉपिक निघत जाईल, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. तू पण बिझी आहेस आणि ऑल द बेस्ट तुला. खूप छान छान कामं घेऊन ये. प्रेक्षक वाट बघतायत, त्यांच्यासाठी काही जाता जाता बोलशील का? जाता जाता काही बोलण्यासारखं म्हणजे एवढंच आहे की आतापर्यंत तुम्ही जे प्रेम दिलेत ते असंच देत राहा. याही पुढे जसं ही म्हणाली, मी वेगवेगळे सरप्राईजेस असं नाही म्हणणार, पण वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो पुढेही असंच प्रेम देत राहा. थँक्यू.